मानसिकता. बघा ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय होते, भावनावाचक नाव. जशा आपल्या भावना असतात विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या भावनाला काही किंमत नाही, पण भावना समजून घ्या. बरोबर आहे, आपण म्हणतो माझ्या भावना समजून घे. बरोबर आहे, तुमच्या भावनाला काही किंमत नसते, पण आपल्याला इथं नावामध्ये पाहायचं. बरोबर आहे, तुमच्या भावना कोणी समजून घेणार नाही. पण भावना म्हणजे नेमकं काय, द नेम ऑफ म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. भावना म्हणजे काय होते, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. भावना आपण स्पर्श करू शकत नाही. ज्या आपल्या फिलिंग्स असतात त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, आपण त्याला अनुभवू शकतो. काय करू शकतो, फक्त अनुभवू शकतो. बरोबर आहे. याच्यानंतर बघा डेफिनेशन काय, रेफर्स टू आयडिया क्वालिटीज कंडिशन्स थिंग्स दॅट यू कॅन नॉट सी. हे महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, की असं आयडिया, कल्पना, क्वालिटी, काय क्वालिटी म्हणजे त्याची विशेषता, कंडिशन परिस्थिती, थिंग्स दॅट यू कॅन नॉट सी, तुम्ही ते पाहू शकत नाही. परिस्थिती पाहू शकत नाही, दिसायली का परिस्थिती, नाही दिसू शकत. क्वालिटीज दिसते का तुम्हाला, नाही दिसत. ज्या इंटरनल सोर्स गोष्टी असतात किंवा ज्या अदृश्य गोष्टी असतात, जसं की भावना, तुमच्या भावना दिसू शकत नाही. बरोबर आहे, कॅन नॉट सी. स्मेल दिसू शकतो का, नाही. वास तुम्हाला येतो, तुम्ही फील करू शकता, पण दिसू शकतो का, नाही. त्याच्यानंतर बा टेस्ट म्हणतो ना, काय टेस्टी जेवण आहे आजचं, काय टेस्टी बनवलं, वा 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 वा, आहे का नाही. सुरुवातीला टेस्टी लागते, नंतर काही दिवसानंतर तुम्ही ते खात ना. बरोबर पहा, तर टेस्टी म्हणजे काय होते, चव. काय होते, चव. सुरुवातीला तुम्हाला चव लागते, ते वारंवार जर तुम्ही खात राहिले तीच भाजी मेथीची भाजी किंवा चिकन बिर्याणी रोजच खात राहिले, त्याची चव लागत नाही. ऐकून दिसते का, आता मी बोलायलो, हे दिसणारी गोष्ट आहे का, नाही. त्याच्यानंतर टच म्हणजे स्पर्श दिसतो का, नाही. ह्या गोष्टी म्हणजेच भावनावाचक नाव किंवा मग ॲब्स्ट्रॅक्ट नाव, जे दिसत नाही पण फील करतो. राग, अँगरनेस दिसते का, नाही, पण फील करतो. एखाद घरचे रागावले की आपल्याला कळते की आपल्यावर आता ते रागावलेले आहे. त्याच्यानंतर हास्य, हॅपीनेस, आनंदी दिसते का, आनंद फक्त फील करू शकतो. आपला आनंद आपण दुसऱ्या दाखवत नाही. आपण आपला आनंद आपण शांततेने, काय व्यक्ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी राहतात, आनंद झाला की खूप एकदम सगळ्या जगाला कळतं. बरोबर, कळतं पण दिसत नाही. लक्षात घ्या, कळतं पण दिसत नाही. आणि काय बघा, मग स्वतःचा आनंद स्वतःच्याच मनामध्ये दाबून ठेवतात. बरोबर आहे, की मग तो दिसतो का सगळ्यांना, नाही, इनविजिबल आहे तो, पण काय होतो, फील होतो. फक्त काय होतो, फील होतो, दिसू शकत नाही. आता उदाहरण बघा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी, इमानदारी. आपल्याला माहिती आहे कोण इमानदारी देतं, नाही. हे जमानाच बैमानाचं आहे, आपल्या सगळ्याला माहित आहे, ते काय सांगायची गोष्ट नाही. पण ऑनेस्टी जो शब्द आहे, इमानदारी, हे दिसत नाही. बरोबर आहे. वी शुड स्पिरिट हॅपीनेस. आपण सर्व काय करू, हॅपीनेस पसरवू. बरोबर आहे. हे दिसते का, आनंद दिसते का, नाही, फक्त फील करू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, ही इज नोन फॉर हिज ब्रेवरी. ब्रेवरी म्हणजे काय, हुशारपणा. बरोबर आहे. तो त्याच्या हुशारीसाठी प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. हुशारी दिसते का व्यक्तीची, नाही दिसत, फक्त फील करू शकतो. आणि ज्या गोष्टी आपण फक्त फील करू शकतो, ज्या फक्त आपण समजू शकतो, यालाच आपण भावना म्हणतो. दिसत नाही, भावना कोणाच्या कोणाला दिसत नाही. इट इज अ इनविजिबल थिंग. लक्षात घ्या.